आता मात्र एक तरफ आहे परशुरामवाडी, दुसऱ्या बाजूला आहे यारी दोस्ती माळवाशी. एक तरफ रवींद्र लाड आणि दुसऱ्या बाजूला रोशन पाहायला जाणार आहे. दोघांच्या मध्ये महाभोगा गोला अंतिम सोहळा 2-1-2-2 ची साखळी लावली गेली. लाल मातीतला मर्दानी खेळ पाहिला जातो. खेळ कपाटी परत एकदा सज्ज होताना. आता मात्र सुपर डुपर रेड मारली जाणार आहे. रवींद्र लाडने बहुतेक मैदान गाजवले, त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला जाणार आहे. परत एकदा शांत होताना पहिली रेड आहे, शांत होताना पाहिला जातो. पंचावन्न कापतात जाधव सर आणि अनिकेत आणि रोशन या तिन्ही पंचांचं परत एकदा मी शेवटच्या क्षणाला एक मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक त्यांचं स्वागत. कारण का पंच न्याय देऊन स्पर्धेला मोठं करत असतात. ही स्पर्धा पंचांमुळे मोठी होत असते. त्याचं कारण असं आहे, खेळाडू हा एक गुरुमुळे आणि पंचांमुळे मोठा होत असतो. परत एकदा मध्यंतरी बोनस मारण्याचा टोकाट प्रयत्न आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहायला जातोय. प्रत्युत्तरास दाखल रवींद्र लाड ज्यानं अतिशय वैयक्तिक एक वारंवार चढ्या करणारा असा पाहिला जातोय. माळवाच्या 7 खेळाडूंसमोर 2-1-2-2 ची साखळी लावली गेली. उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न परत एकदा शांत होताना पाहिला जातोय. परत एकदा सांगू इच्छित एक छोटासा, तू मिट्टी का लाल है कोई कंकर नहीं, तू मिट्टी का लाल है कोई कंकर नहीं, तू समा बदलेगा इतिहास लिखेगा कोई भूल नहीं. परत एकदा रोशन 2-1-2-2 ची साखळी लावली गेली. वैयक्तिक परंतु ताकद एवढी आहे खांद्यावरून घेऊन जाण्याची, ज्या हनुमंतानं पूर्णपणे लंकेमध्ये जाऊन एक सीतेला संदेश दिला आणि रामाचा भक्त म्हणजे हनुमंत याची आपण जयंती शनिवारी साजरी केली झाली. रोहन शेठ बने यांनी आपल्याला 4 शब्दामध्ये चांगली गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट आपल्या हृदयामध्ये रुजून गेली. परत एकदा आता मात्र थोडीशी पडझड होताना पाहिली जाते. एक सांघिक पकड. कबड्डी म्हणजे एकीचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे आपण एकजूट होऊन खेळतो त्याचप्रमाणे एकजुटीने सुद्धा पकड टाकली जाते. कारण का रेडर कसाही असो परंतु एकजूट 7 खेळाडूंचा समूह आणि एक रेडर, कधी कधी रेडरला सुद्धा संधी मिळते की 7 जणांना बाद करण्याची. आता मात्र रोशन सज्ज होताना पाहिला जातोय. उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय. 2-1-2-2 ची साखळी लावली गेली. परत एकदा शांत होताना पाहिला जातोय. सांगू इच्छितो परत एकदा लाल मातीतला मर्दानी खेळ कबड्डी. 1 नंबर जर्सी परिधान केला. अंतिम सामना अंतिम 16 पाहिला जातोय. रवींद्र लाड परत एकदा सज्ज होताना. आता मात्र सुंदर पकड. ज्या अर्थी रवींद्रला आपण जागेवर बसवला त्या अर्थी थोडीशी पडझड होताना परशुरामवाडीची पाहिली जाणार. परंतु बरेच खेळाडू आहेत. 2-2 ची साखळी लावली गेली. बोनस वापाय. रोशन मात्र सज्ज होताना पाहिला जातोय. ताकदवर एक जंक्शन खेळाडू पाहिला जातोय. स्टायलिश खेळाडू पाहिला जातोय रोशन, ज्याच्यामध्ये खरोखर ताकद आणि युक्तीचा ताळमेळ असलेला असा रोशन 1 नंबर जर्सी परिधान केला पाहिला जातो. आता मात्र शांत होते ना आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातो. प्रत्युत्तरास जागा 7 नंबर जर्सी परिधान केलेला बारक्या, ज्या बरंच काय सांगायचं होतं परंतु आता मात्र परत एकदा 2-2 ची साखळी लावली गेली. बजर वाजला गेलाय. निश्चितच या खेळाडूला पकडलं तर 1 गुण मिळेल किंवा यानं बाद केलं तर 1 गुण मिळेल, नाहीतर असा नाही तसा तरी 1 गुण डिफेन्स मध्ये मिळणार आहे. ह्या खेळाडूला कसरत करावी लागेल कारण का आपल्याकडे बाजू कमकुवत आहे. 3rd रेड घोषणा केली गेली कारण का 2 रेड मध्ये एक सिंपल 2 सिंगल पॉइंटची पंचांचा निर्णय अंतिम राहण्याची नोंद घ्यायची. अंतिम सामना अंतिम 16 खेळला जातोय. ऑफिशियल टाइम आउट घेतला पाहिजे. 2 पंच निर्णय देणार आहेत याची दक्षता घ्यायची. परत 7 नंबर जर्सी परिधान केल्या खेळाडू बारक्या वारंवार सुंदर चढ्या असा छोटासा परंतु मूर्तीलान कीर्तिमान असा खेळाडू पाहिला जातोय. जोरदार प्रहार केला जातोय. एक सुंदर पदालित्य पाहिलं जाते. बोनस मारण्याचा दावा करतोय आणि बोनस गुणांची कमाई पण आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातो. प्रत्युत्तरास जागा. आता मात्र सुपर टॅकल ऑन आहे परंतु महाबळी म्हटलं जातं त्या पद्धतीने बॉडी लँग्वेज आपण पाहतोय. खोलवर जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न निश्चितच दावा केला जाणार आहे. पंचांचा निर्णय आपल्याला पाहिला. 1 गुणाची कमाई करून आपल्यामध्ये फर्स्ट परत एकदा विश्रांती नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे कबड्डी.
7 नंबर जर्सी परिधान केले खेळाडू. आता मात्र कमबॅक करण्याच्या दरगावर असलेला हा परशुरावाडी संघ. सुंदर अँकल होल्ड आणि एका गुणाची कमाई डिफेन्स मध्ये 1+2 अशा तऱ्हेने जवळजवळ हा संघ गारद झालाय. परंतु कबड्डीची व्याख्या असे पूर्ण संघ जरी बाद झाला तरी पण उठून आपलं कौशल्य दाखवण्याचं काम हा कबड्डी करत असतो. हा खेळ एक जबरदस्त खेळ आपण पाहतोय. लाल मातीतला मैदानी खेळ परत एकदा सज्ज होताना एक दुवादार चढाई पाहतोय. 2-1-2-2 ची साखळी लावली गेले. लाड्डे असा महाबळी आपल्याला पाहायला मिळतो रोशन. आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परत त्यांना पाहिला जातो. प्रत्युत्तरास दाखल रवींद्र लाड. एक उजव्या कोपऱ्यामध्ये बोनस मारण्याचा अट्टोकाट प्रयत्न. पंचांचा निर्णय अंतिम. जाधव सर असतील गेली 3 दिवस अटोकाट प्रयत्न करून न्याय देण्याचं काम पंचाने केले. रोशन आणि अनिकेत परत एकदा सज्ज होताना. अंतिम 16 अंतिम टप्पा. अंतिम कोणता संघ? श्री जय हनुमान विकास मंडळ तामणे 2025 चषकावरती कोणता संघ नाव करतो ते आपल्याला थोड्याच वेळात पाहिलं जाणार आहे. आता मात्र परशुरावाडी आणि यारी दस्ती माळवशी परत शांत होताना पाहिला जातोय. दरम्यान परत एकदा रव्या यानं निश्चितच खरोखरच आपल्या संघासाठी सातत्यपूर्व मोलाचं काम करून वन मॅन आर्मी मानला जाणारा रवींद्र लाड पाहिला जातोय. साथी खेळाडू हलका ठेवण्याचं काम. 2-2-2-1 ची साखळी लावली गेले. खोलवर जाऊन मारण्याचा दावा करतोय. निश्चितच एक मोरा टोपला गेला आहे आणि एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप त्यांना बघायला. आता मात्र बजर वाजला गेलाय. धोक्याची घंटा वाजली गेले. 2 रेड जर कोणताही गुण न घेताना झाल्या तर 3री रेड मात्र आपल्याकडे भोंगा वाजला जातो. कारण का IPL प्रो कबड्डीच्या माध्यमातून नियमावली बदलली गेली. एकतर आपल्याला नवीन नवीन चान्सेस दिले जातात. खेळाडूने खेळलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय पर्यंत पोहोचलं पाहिजे. पण सांगू इच्छितो याच गावातील बोनस गुणाची कमाई करून आपल्याला सिद्धेश तटकरे याची वर्णी प्रो कबड्डी मध्ये लागली गेली. कारण का याच वाडीतील आणि याच लाल मातीतून मोठा झालेला असा सिद्धेश तटकरे आपल्याला प्रो कबड्डी मध्ये पाहायला मिळाला. कारण का कष्ट जसं अमोल शेठ गायकर आमचे पत्रकार म्हणत असतात कष्टाशिवाय फळ नाही. कष्ट करत राहिले पाहिजे. आज किंवा उद्या नाही तर परवा निश्चितच आपण मोठं होण्याचं काम करू शकतो. कारण का ज्याच्याकडे कष्ट आहेत तो निश्चितच मोठा होत राहतो. 1 नंबर जशी परिणाम केला रोशन. असे जवळजवळ 5 ते 6 खेळाडू अजिंक्य पदासाठी निवड झालेले. नांदळज गावातून 2 खेळाडू असतील. उसगाव गावातून 1 खेळाडू असेल. तामण्यातून 1 खेळाडू आणि प्रो कबड्डी मध्ये सिद्धेश तटकरे याची वर्णी लागली. निश्चितच अभिमान वाटला पाहिजे. कारण का पंचकृषीतून हर खेळाडू हर छोट्याशा गावातून मोठा होतो तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो. त्यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. कारण का वाडी गावातून खेळलेली स्पर्धा कबड्डीची आपण पाहतोय. निश्चितच कारण का कबड्डी म्हटलं की वयाच्या 5व्या वर्षापासून म्हणजेच पहिलीपासून कबड्डी सुद्धा म्हणता येत नसतं त्यापासून आपण ही कबड्डी खेळत असतो आणि मोठं होण्याचं काम आपण करत असतो. लाल मातीतला मैदानी खेळ प्रकाश ज्योतांची स्पर्धा पाहतोय. खेळ कबड्डी पहिल्यांदा आपण दिवसाचे खेळत असतात. आम्हाला सांगत असत आहे म्हणजे वडील की आपण पहिले दिवसा नंतर ही रात्र लाईटचा आपल्याला लाईट आले त्यानंतर सुद्धा ही कबड्डी मोठ्या प्रमाणामध्ये झाली. आतापर्यंत झालेल्या म्हणजे सांगू इच्छितो की रोहन शेठ बने असतील यांच्या माध्यमातून जिल्हा स्तरापर्यंत ही स्पर्धा खेळवली जाते. परंतु आमच्या पंचकृषीमध्ये आतापर्यंत जिल्हास्तरीय स्पर्धा सुद्धा नांदळज गावामध्ये आम्ही घेतली होती 2 ते 3 वेळा. त्यानंतर फक्त आणि फक्त तर रोहन शेठ बने यांना सांगेल की निश्चितच येणाऱ्या काळामध्ये संगमेश्वर तालुक्यावर जिल्हास्तरीय पर्यंत आपण स्पर्धा घ्याव्यात. हे पंचकृषी म्हणजे 10 गावांचा मेल आहे. 5 जरी म्हटलं पंचकृषी तरी पण 10 गाव मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव करत असतात. आपल्या माध्यमातून निश्चितच आपण या देवरुख पट्ट्यामध्ये मोठे कार्यक्रम घेत असतात. पण इकडे पंचकृषीमध्ये आपण जिल्हास्तरीय पर्यंत आपण स्पर्धा घ्याव्यात आणि आम्हाला उत्स्फूर्त असं मोठं करण्याचं काम आपण जर केलं तर निश्चितच आम्ही तुमचं मंडळ कुठलाही गाव आपले आभारी असतील. अजित शेठ असतील आपण असाल
तर निश्चितच लहान लहान मुलांना मोठं करण्याचं काम आपण करावं ही मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो आणि आपले आभार मानतो. आपण इथं हजर राहिलात आणि या स्पर्धेला मोठं करण्याचं काम केलं त्यापूर्वी मंडळाच्या वतीने मी तुमचं परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. परत एकदा रवींद्र लाड आपल्यासाठी सातत्यपूर्व आपल्या संघासाठी या खेळाडूनं एक बॉडी लँग्वेज सड पातळ जरी असली तरी रेडिंग मात्र जोरदार असतात. खोडवर जाऊन मारण्याचा आटोकाट प्रयत्न बोनस मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. निश्चितच 2-2-2 ची साखळी लावली गेली. बोनस वन आहे थोडस रोशन आणि रवींद्र यांच्यामध्ये चाललेली स्पर्धा आणि साखळी बोनस गुणाची कमाई करताना पाहिलं जातं. थोडीशी लाईनवर आपण हे परत एकदा सज्ज होताना 2-2-2 ची साखळी लावली गेली. आता मात्र खेळा रंगत येते. दोन्ही बाजूने रेडर मात्र एका गुणाची कमाई करताना पाहिलं जाते. परंतु खेळ आहे डिफेन्स रेडिंग मध्ये माहीर असलेला असा कबड्डी आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफिस चषक ठेवले गेलेत आणि ज्या खेळाडूला सन्मान केला जाणार आहे उत्कृष्ट सडाई आणि उत्कृष्ट पकड यांसाठी चषक आणि अखंड ऑलराऊंडर सडाई आणि पकड मध्ये माहीत असलेल्या यासाठी सुद्धा चषक ठेवले गेले. या मंडळानं हर संघाला सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केलाय. या मंडळाचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. परत एकदा बजर वाजला गेलाय. 2-2 ची साखळी लावली गेली. सुपर डुपर स्कॉर्पिओ किक मारले गेले परंतु सुंदर पद्धतीने ते पाहायला मिळते. 2-2-2 ची साखळी लावली गेले. हाताने गडी मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाणार आहे. बोनस मारण्याचा दावा करतोय परंतु पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. आता मात्र थोडासा शांत होताना पाहिला जातोय आणि बोनस गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय. प्रत्युत्तरास दाखल रवींद्र लाड. खरोखरच या खेळाडूचं कौतुक केलं पाहिजे. 1 मॅन आणि एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय. त्याच्यासमोर परत एकदा बाहुबली एक भरदार एसटीचा खेळाडू आपल्याला पाहिजे रोशन. याही खेळाडूचं कौतुक केलं पाहिजे. दिवसभर काम केलं संध्याकाळी रात्र मात्र खेळासाठी देतो. दिवसभर कष्ट असतात त्या कष्टातून फळ मिळवण्याचं काम खेळामध्ये हा खेळाडू करत असतो. आम्ही पाहिलंय रोशन म्हटल्यानंतर माळवाशीचा एक खंदा ऑलराऊंडर खेळाडू मानला जातो आणि परत एकदा शांत होतो आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातो. प्रत्युत्तरास दाखल 1 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू. आता मात्र 2-1-2 ची साखळी लावली गेले. बोनस मात्र ऑफ आहे. निश्चितच एक खोलवर जाऊन मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय. निश्चितच सुंदर पदालित्य पाहिलं जात आहे. त्याचप्रमाणे सांगू इच्छितो साडवली गाव याच्यामध्ये उपसरपंच अभिजित सर यांची वर्णी लागली. त्यांना सुद्धा या मंडळाच्या वतीने मी पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं स्वागत करतो. परत एकदा रोशन. आता मात्र जबरदस्त अशी चढाई आपल्याला पाहायला मिळणार. 2-1-2-2 ची साखळी लावली गेली. सुंदर किक मारण्याचा प्रयत्न सुंदर पदाली ते पाहायला मिळते. चपलाई पाहायला मिळते. निश्चितच एका गुणाची परत शांत होताना पाहिला जातोय आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय. प्रत्युत्तरास दाखल 2-2 ची साखळी लावली गेली. लाल मातीतला मैदानी खेळ पाहतोय. अंतिम 16 हे कबड्डी. परत एकदा जबरदस्त असा खेळ चाललाय. अंतिम सामना कोणता संघ चषकावरती नाव कोणतं ते 2025 श्री जय हनुमान विकास मंडळ तामणे कुलेवाडी. परत एकदा शांत होताना पाहिला जातोय आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय. प्रत्युत्तरास दाखल. आता मात्र बजर वाजला गेला. धोक्याची घंटा वाजली गेले आणि 2 गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय. प्रत्युत्तरास दाखल. दोन्ही बाजूने मारा केला जातोय. एका गुणाची तर इकडे 2 गुणाची कमाई करताना पाहिले जाते. परंतु आता मात्र जेल बंद केला जातोय. जो आतापर्यंत आपल्या संघासाठी लढत होता त्याला मात्र आता जेल बंद केला जातोय. आता मात्र थोडीशी पडझड होताना सोळजाई संघ परशुनवाडीची पाहिली जाते. परंतु खेळ कबड्डीचा आहे. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत खेळात जाणारा खेळ म्हणजेच कबड्डी. 2-2 ची साखळी लावली गेली. हळूहळू जाऊन मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाणार परंतु सोळजाई संघ डिफेन्स मध्ये सुद्धा माहीर आहे.
परत शांत होताना पाहायला जाणार आहे आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप करताना पाहिलं जाणार तो तरच दाखल. आता मात्र या खेळाडूवर पूर्णपणे दामोदर आहे. जर का सुपर डुपर रेट झाली तर निश्चितच कमबॅक करण्याचा. आता मात्र एका गुणाची कमाई करताना आपण पाहिलं जातं. निश्चितच परत एकदा एक नंबर जर्सी परिधान केला खेळाडू 2-1-2 ची साखळी लावली गेले निश्चितच लावली गेले आणि आता मात्र कमबॅकच्या कमबॅक करताना आपण सोडतो. दरम्यान परत एकदा सज्ज होताना पाहायला जातोय 9 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू. आता मात्र खेळा रंगात कारण का शेवटची 10 मिनिटं असणार आहे. शेवटची 10 मिनिटांमध्ये आपला खेळ दाखवून या चषकावरती नाव कोरलं जाणार आहे. या क्रीडा नगरीमध्ये पुरगावचे शिवाजी वेले उपस्थित आहेत. आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. शिवाजी वेले आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सॉरी 15-15 30 मिनिटाचा ही अंतिम सामना अंतिम 16 म्हटला जाणार आहे कारण का चषक मोठे आहेत. मी आमच्या मंडळाचे खजिनदार श्री अजित कुळे यांना विनंती करतोय की आपण शिवाजी वेले यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आमच्या मंडळाचे खजिनदार श्री अजित कुळे आमच्या या उत्सवासाठी या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय श्री रोहनजी बने साहेब यांच्याकडून रोख 5001 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. दरम्यान 8 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू आता मात्र अंतिम सामना पाहायला मिळतो. लाल मातीतला मैदान केल परत सुंदर सांघिक पकड केली जाते. आमच्या मंडळाचे खजिनदार अजित कुळे यांना विनंती करतोय की शिवाजी वेले यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. धन्यवाद. आता मात्र रोशन 2 ची साखळी लावली गेली. सोलसाई संघ मात्र डिफेन्स मध्ये परंतु रोशन सुद्धा रेडिंग मध्ये माहीर असताना आपल्याला पाहायला जाणार आहे. रवींद्र लाड सारखा माणूस बाहेर असेल तर निश्चितच त्याला उठवण्याचं काम हा संघ करत असतो आणि केला पाहिजे कारण का आपल्याला चषकावरती जर नाव करायचं असेल तर रवींद्र मात्र आतमध्ये पाहिजे कारण का त्याच्यामध्ये क्षमता आहे. 7 खेळाडूंमध्ये क्षमता असते परंतु एक खेळाडू असा असतो जो कायापलट करतो सामन्याचा आणि विजयापर्यंत नेऊन ठेवण्याचं काम करतो. बारक्या परत एकदा मला असं वाटतं की थर्ड रेड वरती खेळवलं जाणार आहे कारण का रेडिंग नसताना आपल्याकडे आपण काय केलं पाहिजे याची स्ट्रॅटेजी आखली जाते. निश्चितच 9 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू 2-2 ची साखळी लावली गेले. बोनस ऑफ आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर जाऊन मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाणार परंतु परत एकदा शांत होताना पाहायला जातोय. सुंदर पदालित्य पाहायला मिळते. पंच म्हणून काम करतात जाधव सर, रोशन, अनिकेत या तिन्ही पंचांचं कारण का सांगू इच्छितो. खरोखरच मंडळाच्या वतीने परत एकदा अंतिम सामना आहे. हार्दिक स्वागत आणि त्यांना धन्यवाद. पंचांमुळे जी स्पर्धा मोठी होत असते कारण का पंच म्हणजे परमेश्वर. ज्या दिवशी आपण पंचांचा न्याय जर आपण मानला नाही तर कुठलाही खेळाडू मोठा होत नसतो कारण का पंचांचं कामच ते असतं. आता मात्र बदल मारला गेलाय. 2-2 ची साखळी लावली गेली. स्ट्रॅटेजी आखली गेले. या खेळाडू जर पकडलं तर निश्चितच एका गुणाची कमाई करणार. रवींद्र लाड हा आतमध्ये येणार आहे. याला पकडलंच पाहिजे. गणिमी कावा करा काही करा परंतु पकडलं पाहिजे. परंतु रेडर मात्र जंक्शन पाहिला जातोय. सुपर डुपर होऊ शकते. अतिशय परिकष्ट केलेला रेडर पाहिला जातोय. पंचांचा निर्णय अंतिम नाही. रेडर बात होताना पाहिला तो जबरदस्त अशी चढाई पाहिली गेली होती. एक क्षणासाठी आपल्याला वाटलं होतं की पूर्ण संघ गारत परंतु सुंदर चढाई म्हणावी लागेल. बरं रवींद्र लाड सज्ज होताना पाहिला जाते. खोलवर जाऊन सुंदर चपलाई पाहिली जाते. 2-2 ची साखळी लावली गेली. परत एकदा डिफेन्स तामाणे प्रशालेचे सहाय्यक शिक्षक
रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार आदरणीय श्री सप्रे सर यांच्याकडूनही या संपूर्ण कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी 2500 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद धन्यवाद. लाल मातीतला मैदानी खेळ परत एकदा पाहायला मिळतोय बघा. जसा रवी आला तसा परत केला, कारण का स्ट्रॅटर्जी आखली गेली होती, परंतु थोडस पिछाडीवर जाताना आपल्याला, परंतु सोळजाई संघामध्ये परशुरामवाडी सगळं मात्र परत आपण पाहतोय. चारी साथी खेळाडूंमध्ये क्षमता आहे. बारक्या परत एकदा 7 नंबर जर्सी पर्यंत परत एकदा स्ट्रॅटर्जी आखली गेली. आपण कसं खेळावं कसं काय करावं याचं गणित पहिलेच बांधलं जातं, कारण का लाल मातीतला मैदानी खेळ पाहतोय. खेळ कबड्डी, जबरदस्त ऍक्शन, जबरदस्त रनिंग अँड टच, एका गुणाची कमाई करून. म्हणून सांगू इच्छितो, आज हारलो तर उद्या जिंकणार आहोत, आज हारलो तर उद्या जिंकणार आहोत, आज जिंकलो तर उद्या हारणार आहोत. कारण का खेळ खेळत राहायला पाहिजे, कारण का खेळामध्ये विजय हा कधीच नसतो. विजय असतो तो फक्त आपल्या खेळाचा, तो म्हणजे आत्मविश्वासाचा. निश्चितपणे कष्ट केले पाहिजे. निश्चित सुंदर सांघिक जबरदस्त सुपर डुपर वाला चढाई. 1 2 जबरदस्त अशी चढाई, जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. निश्चितच कमबॅक करताना सोळजाई संघ पाहिला जातोय, परंतु मातब्बर आहेत दोन्ही संघ. आणि 15 मिनिटाचा खेळ आम्ही पहिल्यांदाच पाहतोय. अंतिम सामना, अंतिम खेळ 2025 श्री हनुमान विकास मंडळ तामणे कोळेवाडी या चषकावरती कोणता संघ नाव करतोय? प्रथम क्रमांक येणं म्हणजेच कष्ट, कारण का कष्टाशिवाय कुठलंही फळ मिळत नसतं असे माझे मित्र अमोशेठ सांगत असतात. त्यांचं उदाहरण हे स्पष्टपणे आपल्याला पाहिलं जाते. कष्टाशिवाय फळ नाही, म्हणजे कष्ट केले पाहिजेत, त्याशिवाय आपल्याला प्रथम क्रमांक मिळत नसतो. प्रथम द्वितीय तृतीय हे होतच राहतंय, परंतु एक उत्कृष्ट पकड यासाठी चषक आणि उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणजे चढाई आणि पकड यासाठी चषक सन्मान चिन्ह दिली गेले. मंडळानं एक सुंदर काम केलंय की आलेल्या संघाला सन्मान दिला पाहिजे, कारण का संघ परिकष्टा करून येतात, नौका संघ येतो, जुने संघ येतात. यातील हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. 2 दिवस मोठे कष्ट करून आता अंतिम टप्प्यात आलेले दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. एक तरफ परशुरामवाडी आणि दुसऱ्या बाजूला यारी दोस्ती मालवाशी. आता मात्र 8 नंबर जर्सी पण स्ट्रॅटर्जी परत आखले गेले. काही गुण फरकांचा फरक असताना कबड्डीची व्याख्या अशी आहे, एका रेडिंग मध्ये 9 गुणाची प्राप्ती करू शकतो. खोलवर जाऊन मारण्याचा काट प्रयत्न 1 2 3 सुपर से ऊपर वाले रेड, सुपर डुपर रेड. एक काया पालट करण्याची संधी मिळते. 3 गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतना पाहिला जातोय. याच कबड्डीचं महत्व मी सांगितलं होतं. एका रेडिंग मध्ये 9 गुणाची प्राप्ती इथेच होते. संगमेश्वर तालुक्यातील कोसुम या संघातील लोध याने ही केली होती. इतिहासामध्ये नोंद झालेली आपण पाहतोय. खरोखरच ज्याच्या एका रेडिंग मध्ये 9 तालुका स्तरापर्यंत ही स्पर्धा चालू असताना दत्तनगरला एका रेडिंग मध्ये 9 गुणाची प्राप्ती करण्याचं काम केलं होतं. आता मात्र कायापालट करताना आपण पाहतोय 1 2 3 रवींद्र लाड परत एकदा थोडीशी पडझड होताना पाहिली जाते, परंतु कमबॅक करण्याचं काम हा खेळाडू करू शकतो. 2-1 ची साखळी लावली गेले. सुपर टॅकल ऑन आहे. खोलवर जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातो. परत एकदा ट्याव वाजलं जाते, कारण हे वाचतं तेव्हा आपण परत जायला लागतोय. याचा अर्थ असा आहे 30 सेकंद दिली जातात आपल्यासाठी. आपण या 30 सेकंदामध्ये काय करतो ते पाहिलं जातं. खोलवर जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय. 2-2 ची साखळी लावली गेली. निश्चितच खोलवर जाऊन मारण्याचा या खेळाडूकडे क्षमता आहे. काया पालट केली पाहिजे. 15 मिनिटाच्या खेळामध्ये आपण काय करतो ते पाहिलं जाणार आहे. परत एकदा बोनस मारण्याचा 5 निर्णय अंतिम राहणार आहे. परत एकदा प्रत्युत्तरात 1 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू 2-1 ची साखळी लावली गेली. निश्चितच एक सुंदर खेळ पाहायला मिळाले, सुंदर कबड्डी पाहायला मिळेल, सुंदर स्पर्धा पाहायला मिळाली. याला जर पकडला तर 2 गुणाची कमाई होणार आहे आणि रिकव्हरी सुद्धा होणार आहे. निश्चितच खोलवर जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जाणार आहे, परंतु शांत होताना पाहिला जातोय आणि आपल्या मैदानामध्ये
सुखरूप प्रार्थना पाहिला परत सामन्यात सुरुवात होते. सांगू इच्छितो लाल मातीतला मर्दानी खेळ पाहिला जातोय. खेळ कबड्डी. परत एकदा 2-1 ची साखळी लावली गेले. निश्चितच सुंदर बदल इथे पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर खोलवर जोडण्याचा टोकाट प्रयत्न केला जातोय परंतु मालवाशी संघ मातब्बर ठरताना पाहिला जातोय. कमबॅक करण्याचं या खेळाडूकडे कौशल्य आहे. बोनस मारण्याचा दावा निश्चितच बोनस गुणाची प्राप्ती. दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये आमच्या गोळीवाडीतील अशोकजी चिले उपस्थित आहेत. आपणास विनंती करतोय मंडळाच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. श्री अशोकजी चिले आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. दरम्यान परत सामना सुरुवात होते. बजर वाजला गेलाय. सुपर टॅकल ऑन आहे. खोल जाऊन मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाणार आहे. मारल्याचा दावा करतोय पंचांचा निर्णय अंतिम आहे. निश्चितच पंच परमेश्वर असतात. ज्या देवाची सकाळी उठून आपण पूजा करतो त्याच्याशिवाय अध्यक्ष श्री प्रभाकर कुळे आपणास विनंती करतोय की अशोकजी चिले यांचं आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. शेवटची 5 मिनिटे. माल्याचा दावा निश्चितच पंचाने दिलाय. परत एकदा सज्ज होता रव्या. आता मात्र जंक्शन रेडिंग पाहिलं जाणार आहे कारण का खेळामध्ये महत्व ज्याला असतं शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जो काया पालट करतो त्याला त्याचं नाव अजरामर अमर होतं. असा खेळ म्हणजेच कबड्डी. कबड्डी आता मात्र सुंदर सांघिक बघ. आणि आता मात्र घे 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 नाही नाही ऐकणार आहे. परवा पण त्यानं टच केला ना आता ऐकतोय तो. परत एकदा रव्या सज्ज होताना पाहिलं जाणार आहे आणि सुंदर सामना संपला. शेवटची 4 मिनिटे. बघा खेळाला उत्सुकता प्रोत्साहन मिळतंय परंतु थोडीशी पडझड होताना सोळजाई संघाचे आपण पाहिले. बरं रिकवर व्हायला अजून शेवटची 4 मिनिटे आहेत. रव्याकडे ताकद आहे. आजमावली पाहिजे. निश्चितच एक जोरदार चढाई झाली तर काय आपण होऊ शकतं परंतु वाशी संघ हा सुद्धा बलाढ्य आहे. ह्या ठिकाणी आपण पाहतो त्यांचं मोठं सहकार्य आणि एक शांत आपल्याला पाहायला मिळतं. असं संघ दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरोखरच खेळ म्हटला की खेळच करायचा. कुठल्याही गोष्टीची उणीव आम्हाला दाखवली नाही आतापर्यंत आणि सुंदर खेळ. रेडर बाद. रव्याला आता काहीतरी लावायला उलगा लावायला लागणार. रव्या थकतोय. निश्चितच रव्याकडे खरोखरच एवढी ताकद आहे ज्याने कित्येक मैदानावर गाजवली. आता मी त्याला मित्र खातील बोललो असेल परंतु निश्चितच त्याच्याकडे एवढी ताकद आहे की वारंवार चढ्या त्याच्या दादार असतात. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. अशा तऱ्हेने जवळजवळ हा सामना आपल्याला माळवाशी संघाकडे झुकताना पाहायला जातोय परंतु आता डिक्लेअर करून 3 मिनिटं शिल्लक आहेत. 3 मिनिटांमध्ये काही घडू शकतं. या खेळाडूकडे सुद्धा क्षमता आहे. 8 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. 2-2-2-1 ची साखळी लावली गेली. बरोबर जाऊन मारण्याचा दावा. रव्याला परत उठवलंय. बोनस प्लस पॉइंट. आता मात्र बजर वाढले. याच खेळाडू मगाशी काया पालट केला होता. परत एकदा रेडिंग साठी आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुंदर बदल इथे पाहायला मिळतोय. 1-2-2 ची साखळी लावली गेली. बोनस मारण्याचा दावा करतोय निश्चितच. आणि रेडर बाद. सिंगल बट. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. बघा एक सामना कलाटणी मारायला काही मिनिटांचा शिल्लक असताना रवा मात्र सज्ज होताना पाहायला जातोय आणि एका गुणाची कमाई करता आपल्याला. आता मात्र रोशन याच्याकडे सुद्धा ताकद आणि दिमागचा खेळ आपण पाहतोय. कष्टाळू माणूस आहे खरोखरच. म्हणजे सांगायचं एवढंच काम असं की हर खेळाडू हा कष्ट करून रात्रीचा खेळायला तो दिवसभर कष्ट करणार हा सुद्धा माणूस आहे. आम्ही पाहिलंय त्याला.
की नित्यनेमाने खरोखरच काम करून संध्याकाळचं कुठल्याही स्पर्धेत सहभाग होतो आणि एक आपल्या संघासाठी मोठं काम करत असतो. आता मात्र रवींद्र परत एकदा खोलवर जाऊन मारण्याचा टूक काट डर बघा, म्हणजेच जिद्द आणि डर निश्चितच. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट. जवळजवळ हा सामना माळवाची संघाकडे झुकताना पाहिला जातो, परंतु असू दे, आज झालं तरी उद्या विजय होऊ शकतो, कारण का टक्कर काटेकी टक्कर दिले सोळजाई परशुरावाडी संघाने. निश्चितच 2-2-2ची साखळी लावली गेली. सुंदर. आणि आता मात्र एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहायला जातोय. निश्चितच 2-2ची साखळी लावली गेली. गेल्या वर्षी या खेळाडूंना खरोखरच रवींद्र लाडला सुंदर साथ दिली होती. यंदा सुद्धा आपण पाहतोय ही स्पर्धा खालच्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात होता. आमच्याकडे ही पहिली स्पर्धा आहे, पण सुंदर आपण पाहतोय जवळजवळ 16-32 संघानं या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि या सहभाग घेतल्यानंतर 32 संघातून हे 2 संघ अंतिम टप्प्यापर्यंत दाखल झालेले संघ आहेत. दोन्ही संघ मातब्बर आहेत. चवड्या करण्याचा आटोकाट प्रयत्न आणि एका गुणाची कमाई करताना रोशन मात्र सज्ज होताना पाहिला जातोय. जवळजवळ हा सामना आणि हे पार्ट 2025 जय हनुमान विकास मंडळ तांबणे खुलेवाडी या चषकावरती नाव कोरताना माळवाची संघ आपल्याला पाहायला जातो. अशा तऱ्हे